श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात, या आयुष्याच्या प्रवासात इतकंही भोळं आणि इतकंही दूधखोळ कधी बनवू नका की समोरच्याचा खरा चेहरा दिसेपर्यंत सगळं काही आपल्या हातातून निघून गेलेलं असेल. श्रोतेहो, आपल्याला माहिती असलं पाहिजे हे जग मतलब आहे आणि चलाकीनं भरलेल्या शिकारी लोकांचं आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठा घात हा अनेकदा आपल्या खास माणसांकडून होत असतोय. इथं प्रत्येक हसणारा चेहरा हा कधीही विश्वासाचा नसतो आणि प्रत्येक दाखवलेला आपलेपणा हा सुद्धा त्यांच्या काळजातून नसतोय. वेळ निघून गेल्यावर रडण्यापेक्षा वेळ असतानाच डोळं उघडून जग बघणं हे कधीही चांगलं. श्रोतेहो, कोणाच्या शब्दांच्या जाळ्यात आणि विश्वासाच्या खेळात इतकंही आंधळ होऊ नका की तुम्हाला खरं बोलणारं माणूस ओळखू येत नाही आणि गोड बोलून मागं खड्डा खणणारा माणूस दिसत नाही. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोतेहो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्र परिवारापर्यंत शेअर करून पोहोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते देखील आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगासमोर असलेलं आयुष्य आणि आपण जगत असलेलं आयुष्य यात खूप फरक असतो. आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून देणं किंवा धरून ठेवणं याचं तारतम्य आलं की आपोआप सुटतात. पावसाच्या निबंधाला कधीच पूर्ण गुण मिळत नसतात, कारण वाचणारा आणि लिहिणारा या दोघांनीही एकच पाऊस वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभवलेला असतो. मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. चेहरा सुंदर असणं ही नशिबाची गोष्ट असते, पण मन सुंदर असणं ही निवड असते. सौंदर्य नजरेला भुरळ घालू शकतं, पण स्वभाव हृदयात घर करतो. शेवटी माणूस कसा दिसतो याला कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तो कसा वागला हे आयुष्यभर आठवत राहतं. आयुष्य जगण्यासाठी घर छोटं असलं तरी चालतं, पण नाती जपण्यासाठी मन मात्र मोठंच असलं पाहिजे. विजा कडाळल्या म्हणून आभाळाला कधीच भेग पडत नसते. दृष्टिकोन हा मनाचा आरसा असतो. तो नेहमी विचारच परावर्तित करतो. चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाहीत. आयुष्याची लढाई स्वतःच लढावी लागते. लोक साथ द्यायची सोडून ज्ञान जास्त देतात. प्रयत्न करत राहा. यशस्वी झाला तर घरचे खुश होतील, नाही झाला तर शेजारचे खुश होतील. जोपर्यंत तुमच्यावर कोणी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होताय कळत नाही. शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असते तर काही भावनांना अश्रूतून वाहण्याची वेळ आलीच नसते. स्त्रीचं जीवन म्हणजे संघर्षाची एक शांत कहाणी. लहानपणापासून प्रत्येक नातं जपत जगायचं आणि लग्नानंतर स्वतःचं दुःखही हसत लपवायचं. स्वतःच्या भावना, स्वप्न, दुःख सगळं मनात ठेवून ती प्रत्येकासाठी जगत राहते. डोळ्यात अश्रू असलं तरी ओठांवर हसू ठेवते, कारण स्त्री रडली तर घर तुटतं आणि ती शांत राहिली तर स्वतः आतून तुटत जाते. निर्णयावर ठाम असलं की नियतीला सुद्धा झुकावं लागतं.
अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं ही तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या. वेळ आणि माणसं आयुष्यातून निघून गेल्यानंतर वेळ देऊन उपयोग नसतो. कारण काही गोष्टी वेळेवरच सुंदर वाटतात. उशिरा दिलेलं प्रेम, उशिरा केलेली काळजी आणि उशिरा जाणवलेली किंमत या सगळ्यांना मग अर्थ उरत नाही. काटकसर करणं म्हणजे कंजूसपणा नसून ती एक सक्षम जीवनशैली आहे जी आपल्याला आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. नातं इतकं घट्ट असावं की आपण निवडलेल्या व्यक्तीचा शेवटपर्यंत अभिमान वाटला पाहिजे. आपली निवड चुकीची नव्हती. कष्टाची किंमत प्रत्येकाला कळत नाही आणि ज्याला कळते त्याला कधीच कशाची कमी पडत नाही. आपण शून्य आहोत हे माहीत असून सुद्धा जी लोक आपल्याला मदत करतात ती लोक लाख मोलाची असतात. जे दुसऱ्यांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थानं जिवंत असतात. बाकीचे जिवंत असूनही मेल्यासारखेच असतात. नेहमी सगळ्यांशी गोड बोला, आदर करा, सन्मान करा, प्रेम द्या. जे द्याल तेच परत मिळेल. कोणाकडूनही काही अपेक्षा करू नका, कारण प्रत्येकाचं स्वतःचं जग असतं. कोणी कितीही जवळच असलं तरी ते प्रथम स्वतःपुरतंच पाहत असतात. वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं यालाच तर माणुसकी म्हणत असतात. चांगले कर्म, प्रामाणिकपणा आणि कामावरची निष्ठा या 3 गोष्टी पाळल्या की कोणताही त्रास आयुष्यभर होत नाही. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागायचं आणि ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्याला बाजूला करून पुढं जायचं. कधीही सोड घेऊ नका, कारण कुजलेली फळं स्वतःहूनच गळून पडतात. समोरच्या मध्ये वाईटपणा दाखवणं सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटपणात चांगलं शोधणं ही मात्र खास माणसाची ओळख असते.